तर बाया लोक करत होत्या रातच्या टाइमवर आलू वांग्याची भाजी सुवानी वांगे वगैरे कापत. तुम्ही म्हणाल रातच्या टाइमवरच काऊन कापतात, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी हे जेवण मित्रांनो. तर पप्पाजीन सकाळी सकाळी भाता लावला सराटा. तुम्ही म्हणाल काय एवढं सकाळी सकाळी कोणी जेवण बनवलं गेलं बाबा. तर आजच्या ऑर्डर होता सेंद्रोप्यात आणि सकाळची कोळी पाटलांची तेरवी होती. तर स्वयंपाक वगैरे रेडी केला आणि सोबत मी पापड वगैरे तळलो, कारण की यांच्या जेवण वगैरे चालू करणे आहे. तर मग पटपट पापड वगैरे तळून घेतलो आणि मग सोबत यांचे जेवण वगैरे चालू केला. सकाळच्या जेवण म्हणजे यांच्या सकाळी सकाळच्या राहते फुलासार व्हायच्या पहिले. तर मग इकडे बाया वगैरे पोळ्या बनवत होत्या गरम बिलकुल मोठ्या मोठ्या सतीत वसिलत होतात सलाद. आणि मग यांचे जेवण वगैरे चालत होते ना मित्रांनो. चॅनल थोडा डाऊन चाललाय तर भावाला फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब नक्की करून घ्या. नसेच ब्लॉग बघत राहा मित्रांनो. मग चायची कॅटली वगैरे घेऊन मी सोबतच निघालो घरसाठी, कारण की माझा होता पेपर वगैरे देणे होता. तर मग 2 वाजता पेपर होता, कॅटली वगैरे घेऊन सोबतच निघालो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्राचं पुन्हा स्वागत करते का ब्लॉग मध्ये. मग घरी वगैरे पोहोचलो आणि मग वापिसचे ऑर्डर साईडवर आलो रातच्या टाइमवर. तर मग इकडे जेवण वगैरे चालूच होते, बायांच्या पोळ्या चालूच होत्या गरम रातच्या टाइमला. मग आपल्याला मित्रमंडळी बघून घ्या तुम्ही, हार्दिक आहे, डिपेश्वर आहे, अजय आहे. मग यांनी जेवण वगैरे केला चालू. याची तर काही खुशीच नको सांगा बाबा. सोबत यांचे जेवण वगैरे चालूच होते ना. मग असे जेवण चालत होते. मग सोबत यांचे जेवण वगैरे निपटत आले, तेवढं त्यांचा भात संपला. तर मग पट्टरचे भात वगैरे मांडून घेतला आणि मग यांचे जेवण पूर्णच निपटले. तर मग सोबतच आपला भांडा वगैरे होता धुणे. तर मग पट्टरचे सामान वगैरे काढला धुवाचा. आपल्या औजार वगैरे घेऊन सोबतच इकडे आलो मी भांडे धुवाले. आणि इकडे बायत पुरी जंगवारच चिल्ली होती, काय सांगायच नको असतं, पुरी भलमारच. मग बायानी पट्ट भांडं वगैरे धुतला. मग पाणी वगैरे पप्पाजीना पुरा रोडावर पाणी पलटवायला लागला. तर नक्की सांगा असंच ब्लॉग बघण्यासाठी भावाला फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब नक्की करून असंच ब्लॉग बघत राहा. सर्वांना जय श्री.